सन्माननीय व्यासपीठ आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मिलिंद सर, डी मिलिंद सर, प्राचार्य सर, प्राचार्य भांगर सर, सर्व आज डॉक्टर झालेले 63 विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांच्या पालकांचे असलेले नातेवाईक, या सर्वांना मी 5च मिनिटं, कारण अतिशय वेळ झालेला आहे. परंतु मगाशी ज्यावेळी प्राचार्य सरांनी माझा उल्लेख केला की मी आयुर्वेदाच्या कॉलेजला ज्यावेळी जातो त्यावेळी त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही आयुर्वेदाची डिग्री घेऊन ॲलोपॅथीची प्रॅक्टिस का बरं करता, आणि ह्या प्रश्नामागे माझा स्वतःचा एक अनुभव आहे. सन 2013ला मी गडचिरोलीतून ज्यावेळी पुणे शहरात बदलून आलो, आणि पुणे शहरात बदलून आल्यानंतर गडचिरोलीच्या निवांत जंगलामध्ये, म्हणजे इथे जाताना असं वाटतं की ते अतिशय धोकादायक भीतीचं आहे, परंतु तिथून ज्यावेळी मी पुणे शहरात आलो त्यावेळी मला इकडे आल्यानंतर असं वाटतं की मी गडचिरोलीत अतिशय निवांत होतो. आणि पहिलं गोष्टी माझं हिंदोडी पोलीस स्टेशनला झालं, आणि तिथे दररोज 10 लाख लोक आमच्या पोलीस स्टेशनच्या समोर जायचे, आणि ते सगळं मॅनेजमेंट करताना, त्या तिथलं पोलिसिंग करताना, म्हणजे मला वाटतं की प्राचार्य सरांच्या लक्षात आलेलं आहे की तसा डॉक्टर हा त्या रुग्णाचा डॉक्टर असतो, तसा आम्ही समाजाचे डॉक्टर असतो. समाजातला गोंधळ कमी करणे, होऊ न देणे आमचं काम असतं. आणि हिंदोडीत काम करत असताना आमच्या त्या धावपळीमुळे ज्यावेळी स्ट्रेस लेवल वाढली आणि त्यावेळी मी डायबेटिक डिक्लेअर झालो. त्याच्यासाठी पुणे शहरातलं जे काही नामांकित डायबिटीसचं एक हे रुग्णालय आहे त्यांच्याकडे मी गेलो, चेलाराम डायबिटीस इन्स्टिट्यूट. तिथे माझी ज्यावेळी ॲव्हरेज शुगर चेक केली तर ती ऑलमोस्ट 6.7 होती. म्हणजे मला डायबिटीसची गोळी घ्यायचं त्यांनी प्रकार सल्ला दिलेला होता डायबिटॉलॉजिस्टने आणि रेप्युटेड डायबिटॉलॉजिस्टने. त्याचवेळी माझी ट्रेडमिल टेस्ट केली आणि त्यावेळी ती काहीतरी पॉझिटिव्ह आली आणि मला एन्जिओग्राफी आणि नंतर एन्जिओप्लास्टी असंही सजेशन झालेलं होतं. परंतु त्याच वेळी योगायोगाने मी ज्या रामनगर कॉलनीमध्ये राहत होतो आणि तिथे वैद्य डॉक्टर ज्योती शिरोडकर त्यांचा मला परिचय झालेला होता, आणि त्या दररोज मला पाहायचं की हा दररोज सकाळी व्यायाम करतो, जे सगळं आहे. आणि त्यांनी मला काही आयुर्वेदाचे काही सजेशन्स आणि 21 दिवस माझी लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचा जो सल्ला दिला, 21 दिवस मी त्या वैद्याच्या सल्ल्याने ज्यावेळी लाईफस्टाईल मॉडिफाय केली आणि 6.7 वरचं जे HbA1c ते माझं ज्यावेळी 5.4 आलं त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी मला परत विचारलं तुम्ही काय केलंय म्हणे, तुम्ही काहीतरी गोंधळ केलाय का. आणि त्याच्यानंतर माझी नितांत श्रद्धा आयुर्वेदावर झालेली, आणि म्हणूनच मी वारंवार प्रश्न करत असतो की शासनाने BA MS बॅचलर ऑफ आयुर्वेदा इन मेडिकल काय सगळे असेल तर ते सगळं डिझाईन केलं, आणि ते डिझाईन केल्यानंतर आता ते अधिकारी म्हणून विद्यापीठाचे VC सर आहेत, त्याची जर शपथ आपण हिप्पोक्रेटसच्या शपथेने घेत असू तर निश्चित आपण खरंच आयुर्वेदाला फॉलो करतोय का, हा माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, हे सगळं होत असताना ती ॲलोपॅथी, म्हणजे आता कदाचित शासनाची त्यावेळी ॲलोपॅथी डॉक्टरची गरज असेल म्हणून त्यांना ॲलोपॅथीची परवानगी दिली. परंतु मगाशी एक आजोबा बोलले, मगाशी एक पालक बोलले की डॉक्टर आणि पैसा हे जे काही समीकरण आहे पैसा करू नये. परंतु मला निश्चित वाटतं जर प्युअर आयुर्वेदाची प्रॅक्टिस केली तर निश्चित तितका काही स्ट्रेस होणार नाही, कारण त्याला काही इंजेक्टही करायचं नाही आणि त्याला काही सर्जरी करायचं नाही, खूप मोठ्या काही इन्स्ट्रुमेंटची आवश्यकता नाही. फक्त ते 1 डे किंवा 20-20 सारखं गेलं का आज डॉक्टर बाहेर पडला 5,000ची OPD चालू झाली असं होणार नाही आयुर्वेदाच्या प्रॅक्टिस करायची. आणि निश्चितच आयुर्वेदामध्ये म्हणजे आता मग अशी सरांशी बोलताना जे जाणवलं की आयुर्वेद हे इंटिग्रेटेड प्रिव्हेंटिव्ह सायन्स आहे. सगळ्यात पहिले तुमची लाईफस्टाईल मॉडिफाय करायची, तुमचा आहार विहार, तुमचं ऋतूनुसार बदल, तुमची ऋतुचार्या दिनचर्या, ह्या सगळ्या गोष्टींचा एवढं वाहतूक असतानाही आयुर्वेदाची डिग्री घ्यायची आणि ॲलोपॅथीचं धुनच व्हायचं, हे जे काही चाललेलं आहे हे कशामुळे होतं हे मी सर्व विद्यार्थ्यांना, सगळ्या डॉक्टरांना मी प्रश्न विचारेन की याचं आत्मनिरीक्षण करावं. आणि हे कधी बदलेल तर ज्यावेळी मी नीट पास झालो, मी एम्सला ॲडमिशन घेऊ शकतोय, तरी मला आयुर्वेदाला जायचं आहे, ही धारणा ज्यावेळी होईल त्यावेळी निश्चित हे बदल होईल. आणि ती धारणा निर्माण करण्यासाठी मला वाटतं आयुष डिपार्टमेंटने आता बऱ्यापैकी, म्हणजे जे सेंट्रलचं जे आयुष डिपार्टमेंट आहे त्यांनी काही फंडही दिलेलं आहे, 3% त्याचं बजेट आहे. परंतु मग असे सरांकडनं ऐकलं की 8,000वरून 24,000 कोटी रुपयापर्यंत तो फंड अवेलेबल झालेला आहे. मी संगणक शास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे माझ्या सॉफ्टवेअरची काही मित्रांना मी ज्यावेळी सहज बोलतो तर ते आता म्हणजे जे अमेरिकेत आहेत ते प्रेफर करतात की आपला आयुर्वेदाची प्रॅक्टिस म्हणजे
औषधं घ्यायचे. तिकडे तर ड्रगच्या बाबतीत एवढे बंधन आहे. US मध्ये ओव्हर द काउंटर मेडिसिन मिळत नाही, डॉक्टरकडे जाणं लोकांना परवडत नाही आणि ते टेलिफोनिक कुठेतरी इकडच्या आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्सकडे संपर्क साधतात. ही वस्तुस्थिती, हा व्हॅक्यूम आहे. परंतु हा व्हॅक्यूम फुलफिल करू शकू हा कॉन्फिडन्स कॉलेजेसने द्यायला पाहिजे, सिलेबसने द्यायला पाहिजे आणि त्याला पालकांनी सपोर्ट करायला पाहिजे. आणि पालकांनी सपोर्ट न करण्याचं कारण असं आहे की ती बाहेर पडतात. म्हणजे 18व्या वर्षी ती 12वी पास होऊन ज्यावेळी मुलं कॉलेजेसला जॉईन करतात 23-24 मध्ये पास आउट होतात. 23-24 लगेच पालकांच्या अपेक्षा झालेल्या आहेत. त्याच्यातही विशेषतः ज्यांच्या विद्यार्थी म्हणजे ज्यांच्या मुली आज पास आउट होतात त्यांना असं वाटतं की आता लगेच तिला एखादा MBBS डॉक्टर मिळावा, तिची प्रॅक्टिस अशी अगदी म्हणजे महिन्याला 10-5 लाख रुपये त्याला मिळाले. ह्या अपेक्षा कितपत उचित आहे आणि मग याच्यात तर खरंच ते जे काही आयडियल डॉक्टर्स म्हणून आयडियल वैद्य म्हणून ते काम करू शकतील का याचा आपल्याला विचार करावा लागणार. मागच्या पिढीचा जर विचार केला तर मला वाटतं 1990 पर्यंत बिफोर एरा ऑफ ग्लोबलायझेशन लाईफस्टाईलच एवढी नॅचरल आयुर्वेदाला साजेशी होती की प्रत्येकाचं 7-8 किलोमीटर चालणं आपोआप आहे. शेतकरी काम करी कष्टकरी बहुतांश जनता होती. परंतु 1991च्या ग्लोबलायझेशन नंतर आपण सगळं जे काही ॲग्री सेक्टरला इंडस्ट्री सेक्टरला आपण शिफ्ट करतोय सर्व्हिस सेक्टरमध्ये आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की आपली लाईफस्टाईल बदलली. आता या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये नॅचरली व्यायामाचं जडत्व आलेलं आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी बसून पाहिजे. त्याच्यानंतर या 1991 नंतरचं मग अशी बोलतानाही ती जाणवत आणि सगळ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये लोकांना ती माहिती पण आहे. फक्त त्याची जाहीर अजून वाच्यता होत नाही. म्हणजे जसे पोलीस खातं म्हणजे बदनाम, हे बोगस, हे पैसे घेणार, तसंच कुठेतरी कधीतरी डॉक्टरांच्या बाबतीतही व्हायला लागलेलं आहे. पण फॉर्च्युनेटली मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीने अजून असे डॉक्टर्स प्रोजेक्ट केलेले नाही. तर ते होऊ नये म्हणजे डॉक्टरांवर असलेली जी नितांत श्रद्धा आहे, माणूस काही जरी झालं तर डॉक्टरांकडे जातो आणि पूर्ण त्याची मान सरेंडर करून तो जे म्हणाल ते सजेशन्स आपण फॉलो करत असतो. तर निश्चित त्या नोबेल प्रोफेशन जे आहे त्या नोबेल प्रोफेशनचे आपण पायीक राहू आणि त्याचा विश्वास परत सार्थ करण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि ॲलोपॅथी फक्त म्हणजे सप्रेस करता आहे, परंतु आयुर्वेद सायन्स ऑफ प्रिव्हेन्शन. तर त्या दृष्टीने त्याची जनजागृती होणं गरजेचं आहे. निश्चितच शासन त्याला प्रमोट करत आहे. काही अंशी त्याच्यामध्ये काही कमी अधिक फरक असेल पण ज्यावेळी डिटरमाइंड डॉक्टर इथून बाहेर पडतील आणि त्याच्यासाठी मी मुलींसाठी तर मी विशेष म्हणेल. कारण मग अशी तर बोलणं असतं पण आणि आमच्या अनुभव पण बऱ्याच मुलींचं असं असतं की BAMS सारखं MBBS डॉक्टरसोबत लग्न करायचं. जर त्यांनी MBBS म्हणजे पालकाच्या चेहऱ्यावर हास्य अगदी क्लिअर कन्फर्मेशन देतं की बरोबर आहे. निश्चित त्यांना BAMS डॉक्टरनी MBBS डॉक्टर सोबत लग्न करावं त्यात काही वाद नाही. परंतु ते करत असताना किमान त्याची प्रॅक्टिस जर ॲलोपॅथीची चालू आहे तर त्याला 20-20 करू द्यावं. परंतु तुम्ही टेस्ट सिरीज खेळावी. वयाच्या 35ला जरी तुमची प्रॅक्टिस सेट झाली तरी चालेल, परंतु तुम्ही आयुर्वेदाचा हट्ट ठेवावा अशी माझी विनंती आहे. त्यानंतर मी डॉक्टरांना सरांनी सांगितलं तुम्ही अर्ली मॅरेज, लेट मॅरेज ह्या ज्या समस्या आहेत, कारण लेट मॅरेजच्या काय काय समस्या आहे याच्यावर जरी काही वाच्यता कोणी करत नसलं परंतु डॉक्टर्सला हे सगळं जवळून पाहायला मिळत असतं. आमच्याकडे पॉस्को प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल ऑफेन्सेसचे जे काही केसेस आहेत त्याचं मूळ कारण आहे आणि त्याच्यानंतर हे परत प्री मॅरिटल एक्स्ट्रा मॅरिटल अभ्यास आणि त्याच्यातनं जे काही कुटुंब संस्थेवर काही घाला होत चाललेला आहे त्याचं कारण असं आहे की आपण आफ्टर ग्लोबलायझेशन आपण एज्युकेशन करिअर याच्यात एवढं मुलांना अडकवलेलं आहे की त्यांच्या बेसिक आनंदांपासून तर आपण वंचित करत नाही ना. हा प्रश्न सगळ्या पालकांसाठी. म्हणजे जर तुमचा मुलगा मुलगी आता 23-24ला डॉक्टर झाला पण त्याला PG करायचं त्याचं 2-3 वर्ष तुम्ही घालवणार, त्याच्यानंतर मग त्याचं नाही त्याचा दवाखाना बांधायचा, त्याचं काय म्हणून सेटलमेंट करायचं. म्हणजे माझे कित्येक डॉक्टर्स किती डॉक्टर्स आहेत की ज्यांचं लग्नाचं वय 32-35 आहे आणि ते ज्यावेळी गायनॅक म्हणून प्रॅक्टिस करतात आणि मी त्यांना प्रश्न विचारतो की नॉर्मल डिलिव्हरीचं वय काय तर ते सांगतात की जनरली 18 ते 22 मध्ये नॉर्मल डिलिव्हरी होत आहे. म्हणजे निश्चित आत्मनिरीक्षणाची गोष्ट आहे. आणि हे सगळं 1991 नंतर झपाट्याने बदललेलं आहे. म्हणजे यापूर्वी पण म्हणजे मागच्या पिढीतल्या डॉक्टर्स आहेत तर काय त्या काही डॉक्टर झालेले नाही का. परंतु कुटुंब संस्था जर टिकवायची असेल तर करिअर बरोबर आपल्या ज्या काही बेसिक जबाबदाऱ्या आहेत त्या योग्य वेळेत होणं गरजेचं आहे. मला आज कुठलाही डॉक्टर सांगू शकणार नाही की साहेब आम्ही आता आफ्टर ग्लोबलायझेशन जे 13व्या-14व्या वर्षी वयात यायचं प्रमाण होतं आणि 40-45ला बेनोपात होतं तर ते आम्ही आज मॉडर्न सायन्सनी बदलवलेलं आहे. आज 25व्या वर्षी वयात येतोय आणि 60ला आमचा बेनोपात चालला असं होतंय का.
आणि जर असं होत नसेल तर हे समाजापुढे सांगण्याची जबाबदारी निश्चित डॉक्टरांची आहे. त्याच्यावर निश्चित आत्मनिरीक्षण करावं, याच्यामध्ये सिलेबसमध्ये चेंजेस होण्याची गरज आहे. आणि जर म्हणजे मुळात अधिकारी लोक, तज्ञ लोक हे जोपर्यंत समाजाला सांगणार नाही तोपर्यंत समाजामध्ये विचारक्षण होणार नाही. त्याच्यामुळे या तरुण डॉक्टरांकडनं आणि त्यांच्या पालकांकडनंही मी अपेक्षा ठेवतो. आणि निश्चितच आयुर्वेदिक डॉक्टर्सने किमान ती जी काही हिपोक्रेटसची ओथ घेण्याबरोबरच एखादी अशी ओथ बनवावी की दॅट आय प्रेफर टू डू प्रॅक्टिस इन आयुर्वेदा. आणि त्या आयुर्वेदाचे जे काही अष्टांग पद्धती सांगितलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे बोलतात ग्रह चिकित्सा ही व्हॅलिड आहे नाही तर त्याच्यावर निश्चित त्याच्यावर रिसर्च व्हायला पाहिजे.